स्वागताच्या दिवसाचं काल अतिशय दोन्ही संघाचं आगमन झालेलं आहे. पहिला सेमीफायनल होणार आहे कारिवली आणि बादवड बी. एकीकडे पाहतोय आपण करिश्मा ते, दुसरीकडे पाहतोय पप्प्या खारीक, एकीकडे बाळातरे तर दुसरीकडे पाहतोय आपण प्रतीक नाईक नावाचा वादळ. काल काय घोंगावला होता. तब्बल 52 धावा त्याच्या नावावर एका सामन्यात अर्धशतक. एकूण जर विचार केला तर 100च्या आसपास पोहोचलेल्या एका दिवसामध्ये धावा पटकवण्यामध्ये. भादवड बी मध्ये हार्दिक पांड्या नावाचा एक युवा ऑलराऊंडर सातत्याने पाहतोय आपण. प्रशांत काय क्लास खेळाडू आहे भादवड बीचा, म्हणा जिंकले या खेळाडूंनी. तर सामन्याला सुरुवात करूया आपण. पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण सज्ज होताना वेदांत. VIP डाईज अँड या टोकाकडनं योगेश स्ट्राईकला असेल. नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण सौरभ. ही जोडी बरोबर वेळेनुसार टायमिंग आपण पाहतोय. वेदांत पहिलाच चेंडूमध्ये स्टेप चुकतोय, डेथ बॉलचा इशारा. शतरक्षींची जमावट पाहूया आपण कशा प्रकारे योगेशसाठी इथं मात्र लावल्या गेलं. पॉईंटवर एक शतरक्षक पाहतोय आपण. कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हरचा एरिया खाली, त्यानंतर मिड ऑफ थर्ड मॅन. ऑन साईडकडे जर पाहिला आपण एक फाईन लेग. नोकझोक थोडी पाहतोय आपण. पहिला चेंडू टाकण्यासाठी अजून प्रतीक्षा करावी लागेल. धावा 30 मिनिटांनी आपण पहिल्या चेंडूची नोंद करूया. हे पाहू शकता आमची दोन्ही यश सज्ज होताना. पहिला चेंडू लेमन कट म्हणता येईल. आतल्या कडेला चेंडू लागून फाईन लेगकडे अतिशय वेगात एक सिंगल. इथे मात्र योगेश कंप्लीट करतोय. योगेश्वर कंप्लीट करतोय. सौरभ पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय. थोडंसं विशाल सर जर पहिला पण ढगामध्ये आकाशामध्ये वातावरण थोडं सूर्य कधी ढगाच्या कुशीमध्ये लपलेलं आहे. एक थंड आणि गार वातावरण पाहतोय आपण. जे हनुमान पोगाव टीमच्या माध्यमातून भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची ही पहिली स्पर्धा पाहतोय आपण. इथून खऱ्या अर्थाने या हंगामाला सुरुवात. पुढचा चेंडू वेदांत यांचा चांगला चेंडू होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मोठी कड, फ्लॅट स्लिप मार्गे चेंडू गेला होता. सिंगल घेण्याचा प्रयत्न होता पण नाकारतोय सौरभ. चांगला फटका, जसा चेंडू होता त्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न होता पण परफेक्ट टायमिंग करता आली नाही आणि चेंडू मात्र फ्लॅट स्लिपकडे रवाना झाला होता. कुठली धाव नाही आहे. एक धाव बिनबाद. पहिलं पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. नाणेफेकीचा कॉल टेंबोली टीमच्या बाजूने गेला होता. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय खांडोळ संघ बॅटिंग करताना या पहिल्या डावामध्ये. याच मात्र फटका हवेत आहे. कव्हरकडे कुठल्या प्रकारचे क्षेत्ररक्षक नाही आहे. डीपकडे चेंडू मात्र ट्रॅव्हलिंग होताना पाहतोय. त्यापूर्वी मात्र एक सिंगल सौरभ पूर्ण करतोय, आपलं खातं उघडतोय. या एका धावेने टीमची धावसंख्या बिनबाद 2. यानंतर पहिला सेमीफायनल या स्पर्धेतला आपण पाहणार होतं. दोन्ही टीमचे संगणक आपण हा पहिला डाव समाप्त झाल्यानंतर लगेच टॉस बॉक्समध्ये आपण सज्ज राहायचं आहे. यस, यास स्वतः फटका पाहतोय. चांगला फटका आहे. करारा ऑन ड्राईव्ह. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. किमान 2 धाव वाचवतो आपल्या टीमसाठी आणि या 2 धावेनी योगेश्वर व्यक्तिगत जर पाहिला आपण 3 या धावसंख्येवर आणि टीमची धावसंख्या आता मात्र बिनबाद 4. टेनिस क्रिकेटचा एक खूप मोठा नाव प्रतीक पाटील आपण पाहतोय. मिड ऑनला क्षेत्ररक्षण करताना काय घडवलंय पोराला. टेंबोलीची पोरं लय भारी बनतात. त्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे शिकवण धडे दिले प्रतीक यांनी. ओ सोडून दिलाय चेंडूला. काय चांगला चेंडू होता. धीमा बॉन्सर करेक्ट. या स्पर्धेचे नियम आहे मित्रांनो, ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. त्यासाठी आपण टेंबोली टीममध्ये एक क्षेत्ररक्षक विदाऊट ड्रेसिंग आहे. त्यासाठी या टीमला मात्र आयोजक कमिटी सांगितले की 2 धावाची शिक्षा द्यायची आहे. चांगला चेंडू, परफेक्ट यॉर्कर खोदून काढलाय. प्रतीक तिथे मात्र सज्ज आहेत. पाहतोय आपण प्रतीकच्या अजून धाव घेणार नाहीये. एक चोही बाजूनी हा मैदानावर संघर्ष करणारा खेळाडू आहे. मग तुमचं डिपार्टमेंट बॉलिंग असो, बॅटिंग असो की मात्र फिल्डिंग असो. हे बघा आमच्या मैदानी पंचांना सुद्धा आम्ही एक आयोजकाच्या माध्यमातून सूचना आहे की आपण जास्त टीम मीटिंग करू देऊ नका. कारण की पाहता आपण सातत्याने बराच वेळ झालेले. आज एकूण जर विचार केला आपण एक अतिरिक्त सामने, त्यासाठी प्रत्येक टीमने सहकार्य करायचं आहे.
तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वेदांत यांनी खूप छान बॉलिंग पाहिलं आपण. धावपलकर धावा जर पाहिल्या आपण 4 आहेत आणि जे पेनल्टी 2 धावा आमचे विशाल सर ॲड करतात. सुधारित धावसंख्या जर पाहिली पहिल्या षटकामध्ये बिनबाद 6. गोलंदाज सज्ज होताना यशचा पहिला चेंडू चांगला होता. बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न अतिशय वेगात प्रतीक जातोय पण बॅक टू द बॉलर होता. यश चेंडू अडवतोय त्यापूर्वी मात्र एक सिंगल धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सकते ती 7. सज्ज होताना गोलंदाज यश. यास पाहता स्वीपचा फटका पाहताय पण परफेक्ट टायमिंग करता आलं नाहीये. चेंडू मात्र स्कोरलेगकडे ट्रॅव्हलिंग करतोय. फक्त परत एक सिंगल इथे मात्र कम्प्लीट करेल. एक धावीने इथे मात्र धावसंख्या पुढे सकताना पाहतोय. आता मात्र बिनबाद 8. योगेश्वर आणि सौरभी जोडी पाहतोय आपण. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना जय गावदेव खांडोला संघ बॅटिंग करताना निलेश पाटील दादा आपण या व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. सूर्याची किरण अतिशय झकास, खूप चांगलं वातावरण आणि धीमे बॅटिंगचं प्रदर्शन सध्या पाहतोय आपण. पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न पण यश एक खूप चांगला युवा गोलंदाज बीट करतोय बॅटरला. धीमी आणि संत सुरुवात म्हणता येईल. अधूनमधून वेगाने थंडगार वारे वाहताना हनुमान क्रीडानगरी पोगावचा एक अतिशय चांगला क्वालिटीचा क्रीडांगण पाहतोय आपण. क्षेत्ररक्षण तोच कायम. बॅटर पाहतोय आपण सौरभ. व्यक्तिगत 4 चेंडूचा सामना केलाय फक्त 2 या धावसंख्येत बॅटिंग करताना. तुम्हाला जर सामना जिंकायचा टेंबोली टीमसमोर 60पर्यंत मजल मारणं गरजेचं आहे. सफल झालाय. फाईन फटका पाहतोय आपण. फाईन लेगचा क्षेत्ररक्षणाला बीट करू शकणार नाही. त्यापूर्वी मात्र संधी निर्माण होती सहज. एक सिंगल कम्प्लीट होताना धावसंख्या 9. स्पर्धेचे हायलाइट्स काल एकमात्र अर्धशतक कालवी टीमचा जाबाज खिलाडी प्रतीक नाईकच्या नावावर सर्वात जास्त धावा स्पर्धेमध्ये व्यक्तिगत बॅटरीच्या जर पाहिलं प्रतीकच्या नावावर हॅज इंडिव्हिज्युअल स्कोरसुद्धा कालवली टीमच्या नावावर तब्बल 87 धावा उभा केल्या होत्या. 2 विकेट हॅट्रिक, एक आकाश वारगडे आणि दुसरा पाहतोय आपण हनुमान पोगाव टीमचा सुदर्शन ज्यांनी 4मध्ये 4 विकेट प्राप्त केले होते. हे सर्व लेखाजोखा आमचे स्कोरर्स विशाल सर यांच्या माध्यमातून. वळूया सामन्याकडे. सामना खूप चांगला पाहायला मिळेल की नाही पण बॅटिंग चांगली होत नाही आहे. बॉलिंग खूप छान होते. क्या बात आहे. अजून एक चांगला चेंडू. मूर्ती लहान, कीर्ती महान आणि हे सर्व खेळाडू घडवण्यामागे प्रतीक पाटील टेंबोलीचा खूप मोठा हात आहे. सातत्याने पोराला सोबत घेऊन खेळणं, स्वतः जर बॅटिंगला पाठीमागं थांबणं, नवीन पोराला संधी देणं, एक संघाची बांधणी कशी करायची आणि एकतेचं प्रतीक काय. तुम्हाला एका खेळून सामना जिंकता येत नाही मित्रांनो. तुम्हाला टीममध्ये एकजूटता दाखवणं गरजेचं आहे तरच आपण तो विजयी कळस हातात घेऊ शकता. गोलंदाज सज्ज होताना यास पाहता हा चांगला फटका आहे. खाली क्षेत्र शोधून काढलंय. वेगात चेंडू मात्र मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार. सकाळच्या सतत आलाय हा पहिला चौकार. योगेश्वरच्या बॅटमधून हा क्लास फटका पाहिला पण का वेगात होता. गोळीच्या वेगाप्रमाणे चेंडू मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेला. सीमा पार. 2 षटकाची समाप्ती आणि विशाल सर धावसंख्या जबाली 6.50ची फक्त 13 धावा आहेत आणि समोर कोण आहे. समोर एक खूप मोठं नाव टेंबोली संघ जेव्हा असतो ना तेव्हा मात्र त्याची पाठीराखीची संख्या जास्त यूट्यूबला वाढली असेल. आमचे ऑपरेटर सांगतील की सध्या हा सामना पाहण्यासाठी किती क्रिकेट रसिक आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत. स्वतः प्रतीक पाटील चेंडू हातात घेतोय. एक चांगला ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख आहे. मग क्वालिटी क्रिकेट का म्हणतात तोही आपल्या गावासाठी केव्हा पण उपलब्ध असतोय. जेव्हा ओपन क्रिकेट खेळतो तेव्हा जर गावाचा सामना असला हा खेळाडू मात्र तो सामना टाकून आपल्या गावासाठी आपल्या टीमसोबत जॉईन होतो. अखंड टेंबोलीची पाठीराखी आता मात्र
यूट्यूबला असेल, खूप मोठे मोठे जाणकार आहेत. एका टेंबोलीच्या काकाने मला प्रश्न विचारला, पवार सर म्हणे तुम्ही रनिंग कॉमेंट्री करता म्हणे, जो मैदानाचा विवरण आहे तोच जास्तीत जास्त करणं गरजेचं आहे म्हणे. रेकॉर्ड हे कोच ज्या प्रसंगी रेकॉर्ड सांगायचे त्याच वेळी रेकॉर्ड सांगणं गरजेचं असते. म्हटलं यस काका तुम्ही खूप मोठे जाणकार दिसत आहेत. सर्वच गोष्टी टेंबोलीकर जाणकार आहेत. प्रतीक सज्ज होताना व्यक्तिगत आपलं पहिलं आणि टीमच्या माध्यमातून 30 षटक टाकण्यासाठी बिनबाद 13. धीमी आणि संत सुरुवात. आता मात्र आक्रमण करावं लागेल सौरभ या बॅटरला. पहिल्या चेंडूवर हेलिकॉप्टर फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला प्रो अनुमान घेऊन चेंडूवर जातोय, फील्ड करतोय मोनिश पाटील. ग्रेट क्रिकेटर. धावसंख्या 14. बॅटिंग करण्यासाठी आता मात्र योगेश्वर सज्ज होते, ज्यांनी एक चौकार या सकाळच्या सत्रामध्ये त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळालं. पुलचा फटका हवेत आहे. ओ प्रयत्न खूप चांगला होता, पण धावा किती मिळेल तर मात्र पाहायचंय. काल विषयाला पण पाहिलं की अशाच परिस्थितीमध्ये एक जॉली स्पोर्ट कामतगडच्या क्षेत्रक्षेत्र काय अतिशय सुरेख खेळ टिपला होता आणि लगेच तो व्हिडिओ व्हायरल सुद्धा झाला. पाहतोय आपण, क्लास खेळ होता तो. सूर्याची मंद गतीने किरण पाहतोय आपण. थोडंसं ढगाच्या कुशीमध्ये लपलेला आहे. लपंडाव सूर्याने ढगामध्ये आणि मैदानाच्या आतमध्ये चेंडूने बॅटमध्ये हा संघर्ष पाहायला मिळतोय. प्रतीक पाटील सज्ज होताना परत एकदा बॉलिंग अटॅकसाठी. याच पाता फटका चांगला आहे, खाली क्षेत्र निवडलंय आणि हा मात्र आलाय नापून मारलेला षटकार. परफेक्ट पाहतोय आपण. आणि सज्ज होताना गोलंदाज चर्चा हा सुरू राहणार आहे. अजून एक धमाका पाहतोय, पण यावेळेस हवेत आहे, कुठली चुकी नाही. आता मात्र परतीचा प्रवास करावा लागेल आणि पहिला ब्रेक थ्रू मिळत होते प्रतीक पाटील आपल्या टीमला. कशिली येथून आमचे मित्र साजनजी भोईर यांनी खास टेंबोली टीमला आणि या आयोजनाला शुभेच्छा दिले. तर थेट आपण पाहतो की यूट्यूबच्या माध्यमातून ते सामन्याचा आनंद घेताना, आमच्यातून रजा घेताना काही वेळेसाठी खूप मोठं नाव आणि बिग शो पाहणार. तब्बल 42 बाईक भारतामध्ये पहिलीच अशी मेगा इव्हेंट याच मैदानावर असेल. तेजस पाटील दादा आणि ऑल आयोजन कमिटीच्या माध्यमातून आणि 40+ साठी खास 5 बाईक स्पेशल. सज्ज होताना यावेळेस पात्रा फटका हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो काय पाहायचंय, पण हाताला चटका देऊन मात्र चेंडू फरार झालाय. मेडिकेटच्या वरतून हा षटकार. हे पाहू शकता, प्रयत्न खूप चांगला होता. एका हाताने खेळ टिपण्याचा पण मैदानाच्या बाहेर. धावसंख्या आता मात्र 28. आकडा षटक हाताळतोय प्रतीक. अजून एक लॉपटेट, अजून एक धमाका. वाईडिस लॉंगांच्या वरतून भिरकावलाय षटकार. आणि मनोजदा पहिला पण टॉस करताना खांडोलच्या कॅप्टनने सांगितलं की 1 आमचा सामना झालेला आहे अंतिम फेरीमध्ये आणि या टेबल टीमने आम्हाला हरवलं होतं, पण तो बदला घेण्यासाठी जणू काय बॅटिंग करतोय. आलेला बॅटर जयेश काय क्लास फटका खेळला. प्रतीक पाटीलच्या विरुद्ध अशी धाडशी बॅटिंग पाहतोय आपण. वा भाई वा. 3 षटकाच्या समाप्तीने धावसंख्या पाहतोय आपण 34.
वेदांत याला मात्र कंटिन्यू पाहतोय पण वेलकम अनंत ठाकरे बाबांचं आगमन झालेलं आहे. वेलकम साहेब, आपला व्यासपीठावर हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण वेदांत त्याला माहिती आहे की हा कसा फटका खेळ. थोडासा चेंडू बाहेर वळवलाय, बीट झालंय बॅटर सौरभ. यावेळेस पात्र बॅटची कड आणि विकेट किपरच्या हातामध्ये धक्का फटलाय. अजून एक वेदांत मात्र खूप छान बॉलिंग करतोय. निलेश पाटील दादांनी सांगितलं की कॉमेंट्रीवर सुद्धा लक्ष असणार आहे पण ते उद्या. धावसंख्या 34. नवीन बॅटर खेळपट्टीवर वेदांत देतोय. वेदांत जाधव जे गावदेव खांडवाळ संघ आता मात्र एका चांगल्या स्थितीमध्ये पाहतोय कारण की प्रतीकच्या षटकामध्ये किती धावा 21-21. मागलं षटक प्रतीक पाटीलचं आपण पाहिलं होतं कमबॅक करताना. वेदांत चांगला चेंडू परत त्याच लेंथवर अतिशय सुरेख थोडासा अँगल म्हणून चेंडू अतिशय वेगात विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय. चौथं षटक आहे. तुम्हाला 50पर्यंत मजल मारणं गरजेचं आहे कारण की टेंबोली टीमची बॅटिंग खूप मजबूत साईट आपण पाहतोय. सातत्याने या टीमचं सांघिक कामगिरी. वेदांत यावेळेस पाहता पाहतोय की आपण चांगला चेंडू परत एकदा आणि कुठे बॉलरने आता मात्र निर्धाव षटक जरी हाताळलं तरी त्यासाठी सुद्धा 333. संध्याकाळची मेजूने आमची कंप्लीट केलेली आहे दादानी. खूप खूप धन्यवाद परत एकदा. काय अप्रतिम क्लास बॉलिंग कशाला म्हणतात, बॉलिंग अटॅक याला म्हणतात हे पाहू शकता. ओ काय अँगल, चामिंडा वाचची आठवण द्यायला विषय असेल ज्या प्रकारे चेंडू फेकण्याचा बाहेर निघतोय. ग्रेट ग्रेट बॉलिंग. वेदांत जबरदस्त मारा करताना आतापर्यंत पाहतोय आपण. दुसरं षटक प्रगतीपथावर फक्त 4 धावा खर्च. अजून एक चांगला चेंडू आणि पाहतोय की आपण पंच एक चेंडूचा खेळ बाकी आहे. यस विकेट विकेट मेडन षटक आहे म्हणजे 333 रुपये लागू झालेले आहेत. वेदांत या बॉलरला आमचे आदरणीय निलेश पाटील दादा यांच्याकडून 333 रुपयाचं तो बक्षीस त्यांनी पटकावलेलं आहे. काय क्लास बॉलिंग होती आणि टेंबोली टीमची क्लास कशाला म्हणतात हे दाखवताना. षटकराची हॅट्रिकला सुद्धा बॅटर पाहते आपण. जयस एक षटकार जर मारला तर आता 333 मिळणार आहे. यस यस कॉमेंटरसाठी सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस संध्याकाळची आमची जी मेजवानी होती त्यासाठी खूप खूप धन्यवाद निलेश पाटील साहेब. अंदाज आपला शेवटचं षटक प्रगतीपथावर टाकण्यासाठी मनीष ग्रेट ऑलराऊंडर मनीष पाटील समोर बॅटर षटकार किंग 600च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय. 2 षटकार, एक षटकार जर मारला तर 333 रुपये लागू होतील बॅटरला. याच पात्रात फिरवलंय आणि हात निघून जाईल. षटकार लागोपाठ 3 चेंडूवर 3 आणि आमचे निलेश पाटील बॅटिंग करताना धावसंख्या पाहते आपण 40. तीन वर जयेश 18 खेळतोय. एक
एकेकी किल्ल्या लढवताना आपल्या टीमसाठी संघ अडचणीत आला. 3 मध्ये 3 ठोकले. धावसंख्या 40. याच पात्र गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता पण चांगला चेंडू. सज्ज होताना गोलंदाज चांगला चेंडू फ्लिक केले. चेंडूला पाहतोय आपण ऑनसेट कडे. एक धाव पूर्ण आणि तर मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आवश्यकता होती का आणि आता मात्र निराशजनक स्थितीमध्ये धाव बाद होतोय. काही चेंडूचा खेळ बाकी होता. 1-2 मोठे फटके जर आले असते तर 50चा आकडा जे गावदेव खांडवल टीम पार केला असता पण तसं घडलं नाही. चांगला बॅटर धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. धावसंख्या 41. नाही त्याच्यासाठी सांगतो मी ते पुढे येणार नाही त्याचं लावून मोकलो. खारबाव टीमचा संगणक आणि वडुणोगड टीमचा संगणक आपण या व्यासपीठावर यावेळेस पात्र हवेत आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावची मागणी. परत धावचीची संधी निर्माण झाली आहे पण यावेळेस पात्र विकेट किपरला बॅकअप करता आला नाही आहे. पाहतोय आपण 2 धावा सहज कंप्लीट करतो बॅटर ओमकार. 2 धावेने 43. खारबाव वडुणोगड टीमचा संगणक आपण आज संपर्क साधायचे या लगेच. सज्ज होताना गोलंदाज. चांगला चेंडू होता. यावेळेस पात्र परफेक्ट डिलिव्हरी पाहिली आपण. कुठल्या प्रकारे उत्तर नव्हतं बॅटरजवळ. या इनिंगचा हा या पहिल्या डावातला शेवटचा चेंडू असेल. 43 धावा धावपलकावर. जो नाणेफेकीचा कॉल होता टेंबुली टीमच्या कॅप्टननी सांगितलं मी क्षेत्ररक्षण करणार आणि आता सध्या तरी तो योग्य वाटलेला आहे की ज्या प्रकारे तिची बॉलिंग अटॅक पहिली. फक्त 1 षटकाचा अपवाद जर वगळला आपण प्रतीक पाटील यांचं मागणं षटक त्यानंतर तिन्ही बॉलरनी अचूक टप्प्यावरचा मारा केलेला आहे. खास वेदांत इज अ ग्रेट बॉलिंग. यास पात्र हा फटका मजबूत आहे. काय शक्ती आहे. काय फ्लिकचा फटका. मनगटामध्ये ताकद सोकली. चेंडूला पाठवले मिड विकेटच्या वरतून. आणि वडुणोगड टीमचा संगणक लगेच आपण यायचे. तर आपण टॉसकडे वळणार आहोत. पहिला सेमीफायनल कादिवली विपक्ष भादवड. चला दोन्ही टीमचे संगणक आपण लगेच आमच्यासोबत जॉईन व्हायचं आहे. अरे पडेल अजून तो सुदर्शन उचल. कोण हरेल. दोन्ही टीमची जर तुलना केली आपण नाव मोठे मोठे आहे. नावाप्रमाणे या स्पर्धेमध्ये कामगिरी केलेली आहे. जय बजरंग मिनेश 11 कारिवली विपक्ष आपण जयदुर्गा भादवड बी टीमला आपण पाहत आहोत. आदरणीय भावेश वारे दादा आणि विजय उमराटकर. चला दोन्ही आमचे प्रमुख लाडके मान्यवर कारण की सेमीफायनलचा सामना आहे. भावेशदा आपण या ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पिण्याची पाणी सोय केलेली आहे. वेलकम. भादवड बी टीमचा संगणक तुमच्या टीममध्ये हार्दिक पांड्या म्हणून जो आहे प्रशांत. आमचे उमराटकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत आणि कालिवली टीमचा संगणक हा कॉईन आहे. सागर शेठ तुषारदा हा सामना किती
4 षटकाचा आहे. यस, सामना 4 षटकाचा आहे. काटा आलाय. काटा पाहुण्यांना विनंती की आपण लगेच जायचं. जास्त ओपिनिंग घेणार नाहीये कारण की सामन्याला सुरुवात होत आहे. फक्त निर्णय सांगायचे. फिल्डिंग. खूप खूप शुभेच्छा दोन्ही टीमला. नाणेफेकीचा कॉल काळू टीमच्या बाजून गेलाय आणि प्रथम सांगितले की आम्ही फिल्डिंग करणार. आपण लगेच सामन्याला सुरुवात करूया. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओ टू द मनोज ठाकरे सर. चला, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये होत्या. प्लीज विनंती असेल, वारंवार आपण सांगतोय की आपण वेळ वाचवायचा प्लीज. हॅलो, चला, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून घ्या. विनंती असेल, कुठल्या प्रकारचा वेळ वाया न घालवता. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावफलकावरती धावा 49 जमा केल्या आणि 50 या ठिकाणी टार्गेट झाडमन टेंबोली संघासमोर ठेवलं गेलं आहे. पाहूया या आव्हान कशा प्रकारे पूर्ण केलं जाईल. या सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटनीय सामन्यामध्ये उपस्थित या क्रिकेट मंचावरती मान्यवर प्रेक्षक वर्ग आणि खास करून खेळाडू या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 50 धावांचं या ठिकाणी आपण पाहतोय टार्गेट आहे. प्रति ओव्हर मागे 10च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा करावे लागतील. जय हनुमान स्पोर्ट क्लब पोगाव आयोजित स्वर्गीय महेश बारशी स्मृती चषक 2025 चे हे भव्य दिव्य मित्र आयोजन पाहतोय. सलग 3रा दिवस आहे आणि 3ऱ्या दिवसातील ही पहिली मॅच प्रेक्षकाच्या भेटीसाठी. आता जे आमच्या यूट्यूबमध्ये जे जॉईन झाले असतील त्यांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की चालू असलेला सामना जानमन टेंबोली वर्सेस जय गावदेव खांडवल या टीममध्ये द्वंद्व युद्ध मित्र आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी टर्न होतोय. क्या बात आहे, हलक्या हाताने पुश केला कारण चेंडू खूप चांगला होता. सन्मान देणं गरजेचं होतं आणि या ठिकाणी आपण पाहतोय की एका धाब्याने स्वतःच आणि संघाचं अकाउंट ओपन केले जाते प्रत्येकाच्या माध्यमातून. विवेक एक चांगला गोलंदाज आहे. नेहमीच त्यांच्या गोलंदाजी धुरा संघनायकाने जेव्हा जेव्हा दिली जाते तेव्हा तेव्हा चांगलं काम होत आहे. परंतु या भिवंडी नव्हे तर ठाणे जिल्ह्यामध्ये ग्रामीण क्रिकेटमध्ये एक दबदबा गाजवणारी टीम आपल्या समोर आहे. यावेळेस वाड शॉट, क्या बात आहे. फिरोज सिंग ताकद लावली आणि आपण पाहतो दिशा दिली. चेंडू मात्र थांबला नाही, जातो सीमा पार. चौकार. मला सुरुवात या ठिकाणी चांगल्या प्रकारे केली जाते वीरेश याच्या माध्यमातून. तर चौकार आलेला आहे. चौकारच्या मदतीने 5 धावा धावफलकावरती 50 धावांचं या ठिकाणी टार्गेट आहे. उर्वरित 28 चेंडू मागे या ठिकाणी विजयाचं समीकरण 45 धावांचं असेल. आव्हान थोडंसं मित्र म्हणेन सोपं आहे परंतु कठीण करून ठेवण्यासाठी गोलंदाजी मात्र प्रबळ करावी लागेल. यावेळेस वाडे शॉट उडवलेला आहे, जातो सीमा पार. बिगट षटकार. धावफलकावरती धावा झलकल्या गेल्या त्या म्हणजे 11 या अंकावरती. आपण पाहतोय व्यासपीठावर विराजमान सन्माननीय नीरज कुमार अँड कंपनीचे प्रोप्रायटर मान्य श्री निलेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून तुम्ही मिडन ओव्हर किंवा विकेट हॅट्रिक षटकार हॅट्रिक लगावताय तर 333 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. मग कुठलाही प्लेअर असो त्याच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. या ठिकाणी पाहूया एक तर लागलेला आहे आणि आजच्या दिवसामधून पहिली षटकार हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली. आपण स्पीडअप करायचा प्लीज विनंती असेल. वारंवार ती गोष्ट आपल्याला सांगावी लागते कारण शेड्यूल आजचा उशिराने चालू झाला. त्याच्यासाठी आपण जरा थोडंसं कॉपरेट करणं गरजेचं आहे. यावेळेस पाहतोय आपण चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. निर्धावची या ठिकाणी होते सांगता. जेव्हा जेव्हा विकेट पडलं जाईल षटकार लागले जाईल तेव्हा तेव्हा मीटिंग घेऊ नका प्लीज विनंती असेल. कारण मित्र ही तुम्हा आम्हा सर्वांसाठी राबवण्यात आलेली स्पर्धा आहे. या स्पर्धेसाठी आपण सर्वांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. पुढील चेंडू यावेळेस उडवला, मिस टाइम झालेला आहे. पाहूया क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येतोय, चुकी नाही आहे आणि पहिला झटका या ठिकाणी पाहायला मिळतोय टेंबोली संघास.
आपण मीटिंग घेऊ नका, खेळायला सुरुवात करूया. कारण तुम्ही दोन्ही टीम जे आहेत ना ते उशिराने ते रिपोर्टिंग केली आहे. कमिटी खूप चांगली आपल्यासाठी थांबू शकते, बट वेळ आपल्यासाठी थांबणार नाही आहे. वेळेचं भान ठेवा प्लीज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय वेदांत. या स्पर्धेमधील आपण पाहिले तर विकेट मिडन ओव्हर या ठिकाणी आपण पाहतोय दुसरी आपल्याला पाहायला मिळाली होती. या ठिकाणी पाहतोय एक उत्कृष्ट आणि आकर्षक टॅटूचे कलाकार विपुल साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपले हे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुढील चेंडू पाहूया. या वेळेस मात्र अतिशय वेगवान चेंडू हाताला गेला. या ठिकाणी पाहतोय आपण चेंडू मात्र शरीराचा वेध घेतोय. पंचांच्या माध्यमातून लेग बायच्या स्वरूपाचा इशारा केला जातोय. एक चांगल्या चेंडूची या ठिकाणी हाताळणी पाहायला मिळाली. धावसंख्या पाहतोय धापलकावरती 11 आहे. आता मात्र एकने धावसंख्या पुढे सरकते 12 अंकावरती जाऊन पोहोचते. म्हणजे आपण पाहू शकता जी धावसंख्या आवश्यकता आहे 10ची होती आणि आता मात्र या ठिकाणी 12 धावसंख्या धापलकावरती जमा केले गेले आहेत. पहिला गडी या ठिकाणी बाद झालेला पाहायला मिळतोय. प्रत्येकाने आता मात्र वेदाने यांना मात्र डावाला सावरावं लागेल. कारण गोलंदाजी जी धार जी आहे ती आपल्याला चांगली पाहायला मिळालेली आहे. खास करून आपण जर पाहिलं तर खांडवल टीम एक परफेक्ट पॅक टीम पाहायला मिळते. चला स्पीडअप करा, खेळा लवकरात लवकर सुरुवात करूया मित्र. आजचा शेड्यूल आजच पूर्ण करायचा आहे. त्याच्यासाठी तुमचं सहकार्य खूप मोलाचं आणि गरजेचं आहे. पुढील चेंडू पाहूया. हाताळण्यासाठी पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाज पाहतोय आपण राकेश टर्न होतोय. पहिल्या चेंडूवरती उडवलेला आहे. आमच्या कॉम बॉक्सला सलामी देत असताना क्या बात आहे. आमच्या लाईव्ह ऑपरेटर यांनी मात्र तो जेल पकड जर पकडला नसता तर मोठा नुकसान आपल्याला पाहायला मिळाला असता. कारण या टीव्ही स्क्रीनवरती तो बरोबर चेंडू आला होता. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला गेलाय आणि या ठिकाणी फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात. हा दुसरा झटका आपल्याला पाहायला मिळतोय. चला फलंदाज या पटापट. तसेच फिल्डिंग टीमला विनंती आहे आपण टीम मीटिंग कमी घ्या आणि लगेच आपण क्षेत्ररक्षणाला सुरुवात करूया. अजूनही 32 धावांची आवश्यकता. विजयाचं समीकरण पाहायला गेलं तर 5 षटकांचा सामना, दुसरं षटक चालू आहे. दोन्ही बाजूने चांगलं काम पाहायला मिळतंय, संघर्ष पाहायला मिळतोय. कारण एकीकडे जर षटकार लागते तर दुसरीकडे विकेट सुद्धा प्राप्त केलं जाते. म्हणजे दोघांकडून संघर्षाचं वातावरण निर्माण पाहायला मिळतंय. मंदार पाहूया. या ठिकाणी विकेटवर टिकून राहणं गरजेचं आहे. धावसंख्या फारशी मोठी नाही आहे, बट ती पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत 2 गडी बाद झालेले आहेत. या वेळेस आल्या चेंडूला दिशा दिली, आकाशामध्ये पाठवलं, सीमा पार, सिक्सर. यस, या ठिकाणी आपण पाहतोय क्रिकेटवरती ज्यांचं नितांत प्रेम आणि उत्कृष्ट ऑलराऊंडर एक चांगला क्रिकेटमधील खेळाडू सन्माननीय संतोषजी गोरले साहेबांचा या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. कामोटे जे त्यांचंही या क्रीडा मंचावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कामोट्याहून इथं या स्पर्धेसाठी आपण पाहतो भेट देण्यासाठी आलेले सन्माननीय संतोषजी गोरले साहेब यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा उडवला जरूर आहे. पाहूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. थोडीशी गफलत जरूर झाली होती, परंतु अंतिम क्षणामध्ये या ठिकाणी झेल मात्र कन्वर्ट करण्यात आला.
षटकार लागतोय, विकेट पडतोय, षटकार लागतोय, विकेट पडतोय. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 24. धावा कशा आहेत, धावा येणं गरजेचं आहे. एका बाजूला धावाही बनतात, दुसऱ्या बाजूला विकेटही पडतायत. आतापर्यंत 3 गडी बाद झाले, 24 धावा धावफलकावरती. विजयाचं समीकरण अजूनही आपण पाहतोय 26 धावांचं बाकी आहे. 24 धावा बनल्या, 26 बाकी आहेत. 20 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजूनही सामना खुला झाला नाही आहे. कोणाच्या बाजूने झुकले हे सांगू शकत नाही आहे. 50-50 अवस्थेमध्ये अजूनही पाहतोय आपण. कारण एका बाजूला रणाई बनतायत, दुसऱ्या बाजूला विकेटही पडतायत. म्हणून त्याच्यावरती भाष्य करणं कुठेतरी कठीण परिस्थिती निर्माण झालेली आहे. दोन्ही टीम अतिशय ताकदवार आणि प्रबळ दावेदार आहेत विजयाचे. शंकनाथ तर खूप चांगला झालेला आहे. राकेश एक चांगली गोलंदाजी केली. 2 खराब चेंडूवरती उत्तम प्रहार आणि 2 चांगले चेंडूवरती 2 चांगले गडी बाद केलेले आहेत. अजूनही मैदानाच्या आतमध्ये प्रतीक टिकून आहे आणि जोपर्यंत प्रतीक आहे तोपर्यंत निश्चित कुठेतरी धोक्याची घंटा असू शकेल. यावेळेस फुल टॉस होता आणि या ठिकाणी आपण पाहतोय पंचाच्या माध्यमातून बिमर सुद्धा घोषित केला गेला आहे. एक धाव कंप्लीट केली दुसरीसाठी. हा ना तू मै ओ माय गॉड, नो बॉलवरती रनआउटच्या स्वरूपात पडतोय विकेट. हाईट फॅक्टर किती आहे चेंडूचा, लोअर फुलटॉस आहे, हाय फुलटॉस आहे की लँडिंग आहे, हे सर्व तपासलं जाईल. आल्या एक चांगला चेंडू होता, परंतु त्याच्यावरती नशियत देता काय आली नाही आहे. आणि त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाले आणि हा चेंडू नो बॉल आहे. क्या बात आहे. नो बॉलवरती आपण जर पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाले. निश्चित ही धाव घेणं योग्य होतं का, स्वतःलाही प्रश्न पडला असेल आणि त्याच्या पाठीराखानेही की ही धाव घेणं किती योग्य असेल. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती लागली गेली ती म्हणजे 26 धावा. नवीन फलंदाज, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सादाब येतोय. निश्चितच प्रत्येक अजून आहे म्हणून कुठेतरी आशा पल्लवीत असतील टेंबोली संघाची. पाहूया येणारा चेंडू फ्रीट असेल. आल्या पावली कशा प्रकारे कामगिरी केली जाईल शादाब या बॅटरच्या माध्यमातून. गोलंदाज या ठिकाणी टर्न होतोय गोलंदाजी मार्कवरती. पुढील चेंडू यावेळेस वड बॉल. क्या बात आहे. परफेक्ट यॉर्कर लेनचा चेंडू आपण पाहतोय. पडल्यानंतर आतल्या बाजूने सुद्धा थोडासा स्पिन पाहायला मिळाला. अतिशय वेगवान भन्नाट वेग पाहायला मिळतोय. निर्धाव ज्या ठिकाणी होते सांगता. धावसंख्या स्थिर 26 या अंकावरती. धावसंख्या वाईट नाही आहे, धावसंख्या बरोबर आहे. एका बाजूला गडी जास्त बाद झालेले आहेत, ती कुठेतरी एक धोक्याची घंटा असेल टेंबोली संघासाठी. बट पाहूया पुढे चेंडू. यावेळेस चेंडू गॅप मध्ये खेळून काढलेला आहे. नो डाऊट चेंडू जाईल सीमा पार. येतोय चौकार. यानंतर कारेवली भादवड आपण तयार राहायचं आहे. खारबाव वडूनगर नवघर आपणही तयार राहायचं आहे. याच्यानंतर सामना खेळवला जाईल. आपण पाहतोय चौकार येतोय. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या धावफलकावरती 30 या अंकावरती जाऊन पोहोचते. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट केले जाते. धावा भरपूर चांगल्या आहेत धावफलकावरती. अजूनही आपण पाहतो 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि अवघ्या 20 धावाची आवश्यकता आहे. आता सामना खुला केला आहे मी तर म्हणेन जानमन टेंबोली संघाच्या माध्यमातून. कारण जरी विकेट पडले असले तरी धावा मात्र बरोबर आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये फिनिशर, मॅच फिनिशर, विनर आपण पाहतोय प्रतीक मैदानाच्या आतमध्ये तल ठोकून आहे. आणि शादाबनेही चांगलं काम केले आहे की चौकार लगावून आपली ही आक्रमकता दर्शक केली आहे. म्हणजे गुड अँड वेल टेंबोली संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. कारेवल्याने भादवाड आपण तयार राहायचं आहे.
पुढे चेंडू पाहूया. यावेळेस अपील जरूर केली होती, परंतु पंचांचा इशारा येतो की एष्ट्या सोडून जाणार हा चेंडू. लेग बायच्या स्वरूपाने एक धाव कंप्लीट केली जाते. 31 धावा धावफलकावरती. वेल मित्र, आज कुठेही दौडवू नका, वाया घालू नका, हे सर्वांना विनंती आहे कलकलीची. कारण जो आयोजक टीम आहे ना, कोणी असो, तुम्ही असो की कोणी असो, त्याची जी कलकल असते ती समजून घ्या, विनंती असेल. पुढे चेंडू. यावेळेस पाहतो चेंडूला खाली ठेवला गेला आहे. इथेही एक्सप्रेस डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली आणि धाव जे या ठिकाणी सांगता होते, अशा चेंडूंची नितांत गरज आहे. तेव्हा कुठेतरी मॅचमध्ये वापस येऊ शकतायत. धावसंख्या जर पाहिली 31 धावफलकावरती लागली गेली आहे. पुढे चेंडू पाहूया. पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस स्लोअरचा मारा ठेवला. पहा व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळते. रनआउटची संधी चालून आली होती, परंतु एक चोरटी धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. गुड परफॉर्मन्स या ठिकाणी दाखवत असताना गोलंदाज आपण पाहतोय जयेश पूर्णपणे मोकळीकता देत नाही, पूर्णपणे खुलून फलंदाजी करून देत नाही आहे. बांधून ठेवलेले आतापर्यंत या ओव्हरमध्ये रणाही खर्च करू देत नाही आहे. एक चांगली जमेची बाजू मांडून ठेवलेली आहे. धावा वाचवायच्या जरी कमी असल्या तरी माझा प्रयत्न म्हणजे 100% असेल हे दर्शवत असताना पुढे चेंडू. यावेळेस क्या बात आहे, ब्लॉक हॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न हा ना तू मै पाहायला मिळाला, बट दोन्ही फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुखरूप सिंगलने स्कोर पुढे जाते. धावसंख्या 33 या अंकावरती पाहायला मिळते. अजूनही आपण पाहतोय 17 धावेची आवश्यकता आहे विजयासाठी. चौदा चेंडू 17 धावेची आवश्यकता आहे. यावेळेस उडवला ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत या ठिकाणी. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. इथेही सिंगलने खेळ पुढे जातोय. क्या बात आहे, चांगले गोलंदाजी या ठिकाणी मी तर म्हणेन. अचूक टप्पा लेन लाईन तर सर्व काही बरकरार ठेवत कुठेतरी आता मात्र धावांना थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय, खास करून जयेश या गोलंदाजीच्या माध्यमातून. आणि समोर टेमोली टीम आहे, कॅल्क्युलेट करून खेळते. आपले विकेट जात आहेत तर आपण सिंगल डबलने काम बनतंय तर कशाला आपण हवाई सफर करायचं असा मोह धरलेला आहे. परंतु इथं मात्र प्रत्येकास मोह आवरता आला नाही आहे. अतिशय कणखर रॉकेट शॉट, चेंडू सीमा पार. शेवटचा चेंडू या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कुठेतरी मित्र म्हणेन खराब हातांनी पाहायला मिळाले. त्याच्यावरती उत्तम प्रहार. 5 चेंडू मात्र खूप चांगल्या पद्धतीचे हाताळताना पाहायला मिळाले. येणारे चेंडू आता मात्र 12 आहेत ना. विजयाचं समीकरण फक्त 10 धावेचं. या ठिकाणी पाहतोय आपण अवघ्या 10 धावाची आवश्यकता आहे आणि 2 षटकांचा खेळ बाकी आहे. तरी संघर्ष सोडायचा नसतं, लढायचं असतं. हार जीत हा खेळाचा पार्ट आहे, बट त्याच्याकडे मी कशा दृष्टीने बघतोय, मी कशा दृष्टीने लढतोय हे खूप महत्त्वाचं असतं. आणि तिथूनच प्रेरणा मिळते की आम्ही खेळ चांगला करू शकतोय. एखादे 50 धावसंख्या रोखण्यासाठी आमचा 100% देण्याचा माझा प्रयत्न नेक्स्ट इव्हेंट, नेक्स्ट स्पर्धेमध्ये अधिक ताकदीने, अधिक कॅल्क्युलेटने काम होईल. होऊया उर्वरित 2 षटकांमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी होते. गोलंदाज सरसावतोय. पाहूया या ठिकाणी फुल टॉस आणि या ठिकाणी फुल टोल वसूल केला जातोय. असे चेंडू हाताळून तुम्ही नाही सामना वाचवू शकत. बिग हिट षटकार. या ठिकाणी खराब चेंडू, उत्तम प्रहार पाहायला मिळाला. अवघ्या आता 4 धावाची आवश्यकता आहे जहानमन टेंबोली संघात विजयासाठी. प्रवास कुठेतरी खडतर पाहायला मिळाला. विकेट पडत होते परंतु रना काही थांबत नव्हत्या. यावेळेस मात्र पलटी शॉट खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. आता मात्र सिंगलने खेळ पुढे चालतोय. 47 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचला. अवघ्या 3 धावांची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण
यानंतर लगेच जय बजरंग मिनेश 11 कारिवली आपण वेल वाया न घालवता क्षेत्ररक्षणास लगेच उतरायचं आहे. इथं मात्र पाहतोय आपण पुन्हा एकदा एक वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. जय बजरंग मिनेश 11 कारिवली आणि जयदुर्गा बी भादवड हा जो सामना आहे तो 4 षटकांचा राहील. यावेळेस पाहतोय पण चांगला उत्तम क्वालिटीचा दर्जेदार फटका येतोय आणि विनिंग चौकार आपल्याला पाहायला मिळतंय. मेहनतचा पुरस्कार जातो वेदान याने आपण पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी केली, मिडन ओव्हर हाताळली आणि एक विकेट घेतलं. त्यांना सन्माननीय निलेशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून 333 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. त्याचबरोबर आपण पाहिलं तर जयेश यांनी सुद्धा षटकारांची हॅट्रिक केली, त्याच्यासाठी सुद्धा या ठिकाणी निलेशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून 333 रुपयाचं पारितोषिक आहे. तर आपण या आणि आपला बक्षीस जो आहे तो आपण घेऊन जायचा आहे. चला जय बजरंग मिनेश 11 कारिवली प्लीज मैदानाच्या आतमध्ये उतरा, क्षेत्ररक्षण लावून घ्या. हा सामना 4 षटकांचा असेल याची नोंद घ्यायची आहे. तर चला लगेच वेदान आणि जयेश आपण दोघे या प्लीज. मित्र याच्यानंतर जो सामना आहे तो या स्पर्धेची पहिली सेमी फायनल पाहायला मिळेल. पहिल्या दिवसामध्ये जयदुर्गा बी भादवड हा संघ क्वालिफाय झाला होता. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला तर जय बजरंग मिनेश 11 कारिवली हा संघ क्वालिफाय झाला होता आणि याच्यातील द्वंद्व युद्ध अर्थात पहिली सेमी फायनल मित्र आपल्याला पाहायला मिळेल. ज्यावेळेस प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेस आमचे सहकारी समालोचक सन्माननीय सुनील पवार सर जॉईन होतील. कारिवली टीमचा संघटक सातत्याने आम्ही तुम्हाला प्रत्येक शब्दामाग सूचना करतोय आणि त्या सूचनेचं आपण पालन करायचं आहे. कारिवली टीमचा संघटक सातत्याने अजून एक सूचना आहे की आपण आम्ही काही सांगत नाही, आम्हाला आयोजक सांगतात ते सांगतोय दादा. आपण लगेच 2 मिनिटाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण लावून घ्या, अन्यथा षटकं कमी करण्यात येईल सामन्याची. तर मॅन्डनाचा पुरस्कार आपण देऊया. वेदांत अतिशय क्लास बॉलिंग अटॅक पाहिलं आणि जे व्यक्तिगत बक्षीस आहेत निलेश पाटील साहेब यांच्याकडून ते पण आपण देऊया. स्वतः निलेश पाटील दादा आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण सर्वप्रथम हा बक्षीस देऊया. वेदांत मॅडमला देऊया आपण आदरणीय अनंत ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते. दादा आपण हा पुरस्कार आपल्या शुभ हस्ते वेदांत या बॉलरला द्यायचा आहे. पाहतोय आपण ही ट्रॉफी स्वीकारताना ज्यांनी स्पॉन्सर केलेले असे साई दादा यांच्या माध्यमातून संतोष गोरले साहेब